नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि कामाची बातमी बाबत स्पष्टीकरण करत आहे। तर चला पाहूया या संदर्भातील आजची आपली प्रमुख आनंदाची बातमी चे स्पष्टीकरण। मित्रांनो, बातमी आहेत गुड ब्रेकिंग न्यूज। 25 मे ची खुश खबर। कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी। या संदर्भामध्ये सविस्तर वर्णन आणि स्पष्टीकरण करणार आहोत। मित्रांनो, नमस्कार, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी खुश खबरयुक्त बातमी। कोणती खुश खबरयुक्त बातमी आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता अवश्य पहा। तर चला करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर समोर येत आहे। 8व्या वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS महत्वाची अपडेट समोर आली आहे। यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांवर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली ती 8व्या वेतन आयोगाबाबत। कर्मचारी संघटनेने सरकारकडे किमान वेतनवाढ कर्मचाऱ्यांचे निश्चित करा, फिटमेंट फॅक्टर निश्चित करा, वेतनवाढीचे नियम स्पष्ट करा, पदोन्नतीच्या प्रक्रियेत बदल करा, पदोन्नतीची सध्याची प्रक्रिया चुकीची आहे त्यामध्ये बदल करा अशीही मागणी केली। सोबतच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी जोरात करण्यात आली। कारण सरकारने सुधारित जी योजना पेन्शनची आणली ती कर्मचाऱ्यांच्यासाठी कुछ कामाची नाही आणि काहीच कामाची नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सरकारला विनंती केली की नवीन वेतन आयोग OPS म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीमचा विषय आणि सध्याच्या पेन्शनधारकांमध्ये सुधारणा यांचा समावेश करण्यात यावा आणि तसेच पदोन्नती आणि त्यानंतर वेतनवाढीमध्ये 6 महिन्याचा नियम सरकारकडून लागू केलेला आहे जुन्या वेतन आयोगात। तर हा बदल करून 6 महिन्याचा न ठेवता 180 दिवसाचा निकष लागू करण्याची मागणी केली। सरकारने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्यास लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर ही बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल च्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार। तर करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस।